नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मी एसी रंगोली आज पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ 2 रांगोळीचा आहे. तर मी इथे तुम्हाला 2 रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजची ही पहिली रांगोळी आपली 6 ते 6 असणार आहे. तर ही रांगोळी तुम्ही तुमच्या अंगणापुढे नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपल्याला 6 ते 6 डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि आपली रांगोळी तयार करायची आहे. तर आपले हे डॉट टाकून झालेले आहेत. आता ह्या डॉटवर आपण डिझाईन काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे डिझाईन तुमची तयार करा. तर मी इथे तुम्ही अशा प्रकारे ही डिझाईन टाकून घ्या आणि मी इथे हार्ट असे आकार दाखवलेले आहेत. 4 गुंठ्यांनी आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघून काढू शकता. तर तुम्हाला कळेल असं मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळीचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे माझी रांगोळी पाहतच असाल ना, तर माझ्या व्हिडिओला तोपर्यंत लाईक करा आणि मला कमेंट करा. माझी रांगोळी पूर्ण पहा, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला माझ्या रांगोळ्या पूर्ण मी कशा काढल्यात ते तुम्हाला समजेल. आणि तुम्ही इथं पाहू शकता माझी रांगोळी अशी तयार होत आहे. तर यामध्ये पुन्हा मी अर्ध गोल काढून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि उर्वरित ठिपक्यावर पण मी असे त्याच्यावरती पुन्हा एकदा हार्टचं चिन्ह काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हे काढू शकता. तर पाहू शकता एकदम सुंदर असं आपलं एक रांगोळी तयार झालेली आहे. तर एकदम साधी आणि सोपी रांगोळी आहे, तुम्ही पाहतच आहात. तर यामध्ये आपण कलर भरून घेऊया. तर चला तर मग कलर भरू. तर अशा प्रकारे मी इथे तुमचा वेळ जाऊ नये म्हणून हे थोडं स्किप केलेलं आहे. तर कमीत कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली रांगोळी कलर भरून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही पण रांगोळी कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा. तुम्ही पाहू शकता या रांगोळीला आणि चांगला लूक यावा म्हणून मी यामध्ये थोडं आणि रांगोळीने डेकोरेशन करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे वेली, पाने, काड्या वगैरे काढून आपल्याला ही रांगोळी तयार करायची आहे. आपल्या अंगणाला शोभा येते ती रांगोळीनेच. तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये माझ्या रांगोळ्या नक्कीच काढत राहा आणि तुमचं सहकार्य मला असंच लागू द्या असं मी प्रार्थना करते. आणि तुम्हाला विनंती करते की माझ्या रांगोळ्या तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्या नातेवाईकांना पण शेअर करत राहा, त्यांना पण बघायला सांगा. आणि त्यांनी जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही पण करा. तर तुम्ही पाहू शकता इथं एकदम सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. उर्वरित ठिकाणी मी डॉट टाकून पुन्हा काड्याच्या सहाय्याने त्याला भरून घेतलेलं आहे आणि आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर आपली अशी ही पहिली रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रांगोळीकडे वळूया. मला आणखीन यामध्ये थोडी डिझाईन कमी वाटते म्हणून मी ह्यामध्ये ह्या रांगोळीला चांगला लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि डॉट टाकून मी ह्या रांगोळीला पूर्ण करून घ्यायलेले आहे. मी अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवते त्याप्रमाणे डॉट टाकून घ्या आणि आपली रांगोळी पूर्ण तयार करून घ्या. आपली ही रांगोळी पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. चला तर मग.
आपली ही दुसरी रांगोळी अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. 7 ते 4 आपली ही दुसरी रांगोळी आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही डॉट टाकून घ्या आणि आपली रांगोळी तयार करून घ्या. खालती आणि वरती अशा प्रकारे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत 7 ते 4. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा. तर आता आपण ही डिझाईन काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर मी ते 3 डॉट एकमेकाला जोडून घेते. तर आणि ह्यापासून फूल तयार करून घ्यायचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालेलं आहे. उर्वरित ठिपक्यांपासून आपल्याला आता पुढची डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर पुढची डिझाईन अशा प्रकारे तुम्ही तयार करून घ्या. आता मी इथे रेषा आखून घेते. रेषा आखणं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्धचंद्र असा आकार 3 ठिपक्याला जोडून करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हे ठिपके एकमेकाला जोडून अर्धचंद्र तयार करा. आणि त्यावरती मी एक फुलाचा आकार देते. तुम्ही माझा व्हिडिओ सलग पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप माझी लक्षात येईल आणि तुम्ही घ्याल पण अशी मी आशा करते आणि तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पाहू शकता इथे मी फुलाचा आकार तयार केलेला आहे. आणखीन ह्याला आपण पाकळ्या तयार करून घेऊया. तर ही आपली एक कळी इथे दिसत आहे तुम्हाला. यामध्ये कलर भरल्याच्या नंतर तुम्हाला ही एकदम छान अशी रांगोळी दिसेल. तुम्ही तुमच्या अंगणात काढल्याशिवाय राहणारच नाही अशी ही रांगोळी आहे. छोटी आणि पटकन होणारी. आपल्या घाईगडबडीमध्ये तर आपल्याला अशाच छोट्या आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्या पाहिजेत असं मला वाटतं. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता मी इथे कलर भरून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरा. तर माझ्याकडे जितके अवेलेबल आहेत मी तितके इथे कलर टाकण्याचा प्रयत्न वापरते. तर अशा प्रकारे डार्क करून घ्या रांगोळीला. आणि आपली एक काहीतरी नवीन आयडिया सुचवून आणि ह्या रांगोळीला उठावदार बनवून घ्या. तर मी अशा प्रकारे इथे वेलीच्या सहाय्याने ही रांगोळी तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर आपली हे फूल दिसत आहे. तर तुम्हाला काही नवीन आयडिया सुचत असतील तर तुम्ही ते तुमच्या रांगोळीमध्ये वापरू शकता. तर मी इथे आणखीन एक पानाचा आकार देते आणि आपली रांगोळी जास्त मोठी बनवण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे मी इथे पानाचा आकार टाकून यामध्ये पण कलर भरून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणताही कलर भरू शकता किंवा मग अशी पण ही रांगोळी छान दिसते. तर मी इथे हिरवा कलर वापरत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. मला फॉलो करत राहा आणि काही माझ्या चुका आढळत असतील तुम्हाला तर ते मला कमेंटमध्ये सांगत राहा, जेणेकरून मी माझ्या चुका इथे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या पुढे छान छान आणि सुंदर रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. असे आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत. कलर भरून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला डार्क डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि त्या डार्क डॉटला मध्यभागी खोलाकार देऊन त्यामध्ये कलर भरून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत आपण फुलाच्यावरती एक काड्या काढून घेऊया आणि आपली रांगोळी आणखीन छान उठावदार बनवून घेऊया. तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा पाहिले जरी नसतील तरी पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करत राहा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा अशी मी तुम्हाला विनंती करते. मनापासून मी तुमचं आभार मानते माझ्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. आणि आता मी पुन्हा येईल पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.